राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईमधल्या शिक्षण संस्थेतला गोंधळ समोर आणलेला आहे। वाशीच्या सिलिकॉन टॉवर या निवासी इमारतीच्या एका मजल्यावरती केवळ 4-5 खोल्यांमध्ये हे कॉलेज सुरू आहे। मात्र मान्यता मिळवण्यासाठी कागदोपत्री संपूर्ण इमारतीची 7,500 चौरस मीटर जागा महाविद्यालयासाठी दाखवण्यात आलेली आहे। टोपे यांच्या मत्सोधरी शिक्षण संस्थेचं हे वाणिज्य महाविद्यालय आहे। 2007 सालापासून ते सुरू करण्यात आलेलं होतं। मनसे विद्यार्थी सेनेनं या विरोधात तक्रार केलेली आहे। महाविद्यालयामध्ये लायब्ररी, जिमखाना, कॅन्टीन आदी सोयींचा अभाव असल्याचं मनसेचं म्हणणं आहे। तर आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी मनसे विद्यार्थी सेनेचे गजानन काळे यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी नवी मुंबईमध्ये स्वतःचे कॉलेज सुरू केलेले आहे आणि या कॉलेजमध्येच त्यांनी कायद्यांचं उल्लंघन केलेलं दिसून येत आहे। आपण बघू शकता नवी मुंबईतील वाशी येथे सिलिकॉन टॉवर या वसाहतीमध्ये त्यांनी या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरती हे कॉलेज स्थापन केलेले आहे। MSS कॉलेज ऑफ कॉमर्स असं या कॉलेजचं नाव आहे। 2007 पासून हे कॉलेज या सोसायटीमध्ये भरत आहे। आपण बघू शकता की या फक्त फर्स्ट फ्लोअरवरती हे कॉलेज सुरू असून कोणत्याही सुविधा या कॉलेजमध्ये नाही आहेत। लायब्ररी नाही आहे किंवा ज्या पुरेशा सुविधा कॉलेजसाठी हव्या असतात, लायब्ररी, लॅबोरेटरी, त्या काही कोणत्याही सुविधा इथे जी आवश्यक जागा आहे ती नसतानाही इथे हे कॉलेज भरवलं जात आहे। मनसेचे सरचिटणीस गजानन काळे आपल्यासोबत आहेत, ज्यांनी हा आवाज उठवलेला आहे। राजकीय दबावामुळे हे कॉलेज इथे सुरू झालेलं आहे। एकंदरीतच ज्या सुविधा द्यायला हव्या त्या दिलेल्या नाही आहे। 2007 पासून सुरू आहे हे कॉलेज। याबाबत जी पण नवी मुंबईमध्ये असे अनेक अजून कॉलेजेस आहेत की जे आहेत अशा प्रकारे सुरू आहेत। तर कुठेतरी शिक्षण खातंही किंवा शिक्षण मंत्रालय देखील याच्यामध्ये जबाबदार आहे असं नाही। नक्कीच पूर्णपणे महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे। स्वतः राजेश टोपे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, जे माजी कुलगुरू होते, त्यांनी इथे मान्यता दिली आणि एकूण एक प्रत्येक कॉलेज आमच्या पटलावरती महाराष्ट्रातलं येणार आहे की ज्यांनी कोणत्याही निकषाची पूर्तता न करता जर शासनाने त्याला मान्यता दिली असेल तर पुढच्या काही दिवसांमध्ये आमचा मोर्चा त्या महाविद्यालयामध्ये सुद्धा वळणार आहे। नक्कीच आपण बघू शकतो की कशा प्रकारे राजकीय दबावामुळे नवी मुंबईमध्ये हे कॉलेज कोणतीही पायाभूत सुविधा न देता बिनदिक्कत सुरू आहे। 24 ताससाठी स्वाती नाईक, नवी मुंबई। आणि आता वळूयात पुढच्या